जोडभावी पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत बॅटरी चोरीचे प्रमाण वाढल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक सारे सुहास चव्हाण यांनी डीबी पथकाला आदेशित केल्याने डीबी पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक पडसळकर यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकासह हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस हेड कॉन्स्टेबल शिवशरण व पोलीस कॉन्स्टेबल सर्वदे यांना विश्वसनीय बातमी मिळाली की शेळगी ब्रिजच्या खाली 2 इसम मोटरसायकलवरून चोरीच्या बॅटऱ्या घेऊन विक्री करण्याकरता आले आहेत। बातमी मिळाल्याने डीबी पथक तिथे जाऊन त्यांना शिताफीने ताब्यात घेऊन त्यांचे नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचे नाव समीर मोहम्मद नदाफ वय 24 व्यवसाय मजुरी राहणार मराठा वस्ती भवानीपेठ सोलापूर तसेच काळा शर्ट घातलेला इसम आसिफ शरीफ नदाफ वय 36 व्यवसाय मजुरी राहणार केकडेनगर मुळेगाव रोड MIDC सोलापूर असे सांगितले। तेव्हा त्यांच्या ताब्यातील विविध कंपन्यांच्या 4 बॅटऱ्यांबाबत विचारणा केली असता त्यांनी चोरी केल्याचे कबूल केले। ही कामगिरी पोलीस आयुक्त M राजकुमार, पोलीस उपायुक्त सोलापूर परिमंडळ विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 1 अशोक तोरडमल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण, पोलीस निरीक्षक शबनम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली जोडभावी पेठ पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक पडसळकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल शीतल शिवशरण, पोलीस हेड कॉन्स्टेबल खाजप्पा आरेनवरू, पोलीस हेड कॉन्स्टेबल श्रीकांत पवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल विठ्ठल पैकेकरी, पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील कसगावडे, पोलीस कॉन्स्टेबल दादासाहेब सर्वदे, पोलीस कॉन्स्टेबल अभिजित पवार, पोलीस कॉन्स्टेबल निलेश घोगरे, पोलीस कॉन्स्टेबल मल्लीनाथ स्वामी, पोलीस कॉन्स्टेबल स्वामी यांनी पार पाडली। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।